नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नत्वे वाहम जात्वनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम। अर्जुना सांगेन ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्यता ऐसेची असोनी नातरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आणि याही दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत संपूर्ण वेदशास्त्र पुराणामध्ये किंवा उपनिषद विद्या ज्याला आपण असं म्हणतो ती संपूर्ण आत्मविद्या या 20 श्लोकामध्ये भगवंतांनी प्रगट केलेली आहे। या आत्मज्ञानाचा उपदेश करण्याचा प्रकारच असा आहे की जोपर्यंत मनुष्याला प्रेयाची प्राप्ती असते तोपर्यंत तो आत्मज्ञानासाठी प्रयत्न करत नाही। कठोपनिषदानुसार श्रेय आणि प्रेय अशा 2 प्राप्तीची यच्चयावत मनुष्याला अपेक्षा असते। इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत इंद्रियांना प्रिय असणारा विषय संपादन करावासा वाटत असेल तर त्याला प्रेय असं म्हणतात। किंबहुना जो व्यक्ती विनाशी विषयाच्यामध्ये आसक्त होतो त्याला प्रिय विषयाच्या प्राप्तीची अपेक्षा असते। परंतु ज्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती प्राप्त होते अशा मोक्षालाच खऱ्या अर्थाने श्रेय असं म्हणतात। आणि भक्तराज अर्जुनाने देवाला तोच प्रश्न विचारला, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं साधे मांत्वां प्रपन्नम। जे निश्चित कल्याणकारक असेल तेच आपण मला सांगा। शिष्य भावनेने मी आपल्याला शरण आलो आहे त्यामुळे आपण मला उपदेश करावा। आता या श्लोकाच्या पदांचा विचार केल्यानंतर निश्चित कल्याणकारक असेल याचा अर्थ ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यभिचार किंवा विरोधी भाव येणार नाही। अर्थात व्यवहारामध्ये आभाषिक श्रेयाला महत्त्व दिलं जातं पण परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने पारमार्थिक जे श्रेय कल्याणकारक असेल त्याचा विचार करावा लागेल। निश्चित पदालाही महत्त्वाचं आहे की नाही। निश्चित कल्याणकारक असेल म्हणजे एकदा ते प्राप्त झालं की त्याचा परत वियोग होणार नाही किंवा त्याचा विनाशही होणार नाही। निश्चित कल्याणकारक सांगावं ही भगवंताची जबाबदारी आहे। शरण आला आहे शिष्य भावाने म्हणून गुरूंच्या भूमिकेतून सांगावं लागेल। आणि मला उपदेश करा असं म्हणतात याचा अर्थ काय झाला, ज्या उपदेशातून गुरुत्वही प्रगट होईल, ज्या उपदेशातून निश्चित श्रेयाची प्राप्ती होईल अशा जर श्रेयाचा विचार केला किंवा गुरुभावातून जर उपदेशाचा विचार केला तर आत्मज्ञान हाच खरा उपदेश आहे। आणि आत्मज्ञानानेच खऱ्या अर्थाने श्रेयाची प्राप्ती होते। म्हणून भगवंताने 11व्या श्लोकापासून आत्मज्ञान उपदेशाला प्रारंभ केला। अशोचान्न शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च ज्ञानो शोचंती पंडिताः। ज्ञानोबारांची ओवी फार महत्त्वाची आहे। देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणवूनिया। पहा बरं अर्जुना, ज्यांचा शोक करू नको तत्संबंधाने तू शोक करत आहे। बोलणं पाहिलं तर प्रज्ञावादांच्या भाषसे बुद्धिमान पुरुषाप्रमाणे उपदेश करतो आहे तोच नीती सांगसे आम्हा प्रती। पण विवेकी पुरुष कशाचाही शोक करत नाही। विवेकी कोणाला म्हणतात, ज्याच्याकडे विवेक असतो त्याला विवेकी असं म्हणतात। मग विवेकामध्ये 2 पदार्थ असतात, परस्परांची व्यावृत्ती करतात आणि तत्वाचं अवधारण जे केलं जातं अशा प्रकारच्या निवड प्रक्रियेला विवेक असं म्हणतात। परस्पर आहे म्हणजे 2 पदार्थ एकमेकामध्ये मिसळलेले आहे।
त्यामध्ये एक सार आहे, एक असार आहे किंवा एक तत्व आहे आणि एक मात्र यथार्थ तत्व नाही. मग आपल्याला परस्परांची व्यावृत्ती करायची आणि तत्वाचं अवधारण करायचं, निश्चय करायचा आहे. अशा अंतकरणाच्या बुद्धिवृत्तीला किंवा जाणण्याच्याच असणाऱ्या अंतकरणाच्या एका भेदाला विवेक असं म्हणतात. आणि तो विवेक ज्याच्याकडे असतो त्यालाच विवेकी असं म्हणतात. व्यवहारातला विवेक सामान्य व्यक्तीचा आहे आणि परमार्थातला विवेक अनात्मवर्गणीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरतातीचे सविचार राजहंस विचार संपन्न जे असतात त्या विवेकामध्ये वि अधिक विच नावाचा धातू येतो आहे. विशेष प्रकारे ज्याच्यामध्ये पृथक्करण केलं जातं, विचार प्रक्रिया केली जाते त्याला म्हणतात विवेक. काल आपण विचार केला, विद्यमान काळामध्ये धनाची कमतरता नाही, अन्नधान्यांची विपुलता आहे, फक्त उणीव आहे, वाणी म्हणतात त्याला, ती आहे विवेकाची. आणि ज्ञानोबा म्हणतात आम्हाला आमच्या ग्रंथातून तर हेच दूर करायचं आहे ना. फिटो विवेकाची वाणी हो काना मना झिनी देखे आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. या विवेकाच्या बाबतीमध्ये आणखीन एक विचार आहे. ज्ञानोबांना आपण विचारलं की वैकुंठवासी गुरुवरे श्री विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, बुवा ग्रंथ कोणता श्रेष्ठ आहे? ज्या ग्रंथाचा वक्ता, श्रोता आणि विषय श्रेष्ठ आहे त्याच ग्रंथाला उत्तम किंवा सर्वोत्तम असं म्हटलं जातं. आणि भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा एक प्रमाण देतात, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अगोदरच यामध्ये विवेकाचं प्रतिपादन केलं जाणार आहे. भगवान याही अध्यायामध्ये विवेक सांगतात बरं. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. हा विवेकच आहे. इदं शरीरम कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्योवेत्यतं प्राहु क्षेत्रज्ञ इति तत्विदः. हाही विवेकच आहे. दोन पदार्थांचं प्रतिपादन करायचं, एकाचा निश्चय करायचा, त्याला विवेक असं म्हणतात. आणि या विवेकाची गोष्ट सांगणारा भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे. प्रतिपादन करणारा जगज्जेता असणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि ऐकणाराही सामान्य नाही. ज्ञानोबरांनी घुलेबाबा सांगायचे ज्ञानेश्वरीमध्ये, बुवा भक्तराज नावाचं एक संबोधन फक्त दोनदाच वापरलेलं आहे. मग सावळा कंकण बाहू पसरुणी दक्षिण आलिंगेला स्वशरण भक्तराज तो इथे एकदा वापरला आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये आणि भक्तराज किरीटी परिसत असे असं म्हटलंय बरं. सगळ्या भक्तांच्या मध्ये राजा तू आहे अर्जुना. भक्त होणं सोपं, भक्तराज होणं त्याहीपेक्षा कठीण. मुळात तर भक्त होणंच कठीण आहे. बाकी सगळे भक्त आहे ना, भगवंतानी म्हटलं बाकीचे भक्ती करत नाही असं नाही. एर बहुत जोडते किरीटी, भजनही चांगलं करतात ते, फक्त उद्देश चांगला नाही. जयांची भजने भोगासाठी किंबहुनाईसे भजन ते संसाराचेची साधन. एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. म्हणजे भजनही करतात, भक्तीही करतात, पण माझ्यासाठी करत नाही. म्हणजे माझ्यासाठी करतात ते सगळे खऱ्या अर्थाने उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम. ज्ञानी भक्त खऱ्या अर्थाने भक्त आहे आणि त्या सगळ्या भक्तांच्या मध्ये राजा म्हणजे भक्तराज अर्जुन आहे. दोनदा शब्द वापरला. आणि असा भक्तांच्या मध्ये राजा असणारा अर्जुनजी ते श्रवणाकरता श्रोते म्हणून या ग्रंथाला प्राप्त झाले. म्हणून भगवद्गीता श्रेष्ठ आहे. या निकषाचा विचार केला तर ज्ञानेश्वरीसुद्धा तशी श्रेष्ठ आहे बरं. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ब्रह्मविद्या हा ज्ञानेश्वरीचा विषय आहे. वर सांगणारे कोण आहे? महाविष्णूचा अवतार. आणि ऐकणारे साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहे. अध्यात्म विश्वामध्ये हे पाहायला भेटत नाही. एरवी गुरुजी सांगत असतात आणि शिष्य ऐकत असतात. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं आहे, ज्ञानोबा शिष्य ते सांगतात आणि साक्षात निवृत्तीनाथ महाराज ऐकतात. बरं नुसतं ऐकत नाही, एखाद्या प्रसंगाचा ज्ञानोबाने विस्तार केला तर लगेच ज्ञानोबांना थांबवतात. हे सांगायचं नाही म्हणे. परी तो रसातिशयो मुकुळी. ते संतांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय बोलण्याकरता जर प्रारंभ करतात तर निवृत्तीनाथांनी असं म्हटलं आहे की तू संत स्तवनी रतसी
तरी कथेचे से न करीशी की निराळी बोल देखसी सनागर. ज्ञानोबा राय, तुमचा स्वभाव आम्हाला चांगला माहिती आहे. संत हा तुमच्या आवडीचा विषय आहे. आणि मग ज्या ज्या व्यक्तीचा जो आवडीचा विषय असतो, प्रसंग जरी नसेल तर मनुष्य तो प्रसंग आणत असतो बघा, आणतो प्रसंग. आणि एकदा संतांचं स्तवन करण्याकरता तुम्ही रममान झालात तर मग आपला अभंग, आपलं विषय कुठं प्रारंभ आहे त्याचा तुम्ही विचार करत नाही. तरी कथेचे से न करीसी की निराळी बोल देखसी सनागर. परी तो रसातिशयो मोकळी ग्रंथार्थ दीप उजळी. मग करी साधू हृदय रावळी मंगळ ओखा. साक्षात निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाऱ्यांचा गौरव करावा. देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त. हेही आम्ही तुम्हाला वारंवार म्हटलं असतो, पण काय करावं, आम्हाला स्वभाव माहिती आहे. हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. तुमचा गौरव जरी केला तर तुमचं चित्त त्यावर भार तयार होईल, कदाचित तुम्हाला गहिवर येईल. आणि म्हणून मूळ विषयाला अनुसंधान तुटू नये याकरता आम्ही तुमचा गौरव करत नाही, असं कधीच न बोलणारे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 2-4 वेळा का होईना बोलतात. आणि वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, बुवा निवृत्तीनाथांचा स्वभाव आबोल आहे आणि ज्ञानोबाराय बोलके आहेत. जो मनुष्य बोलका असतो की नाही, तो समोरच्या व्यक्तीला बोलतच करत असतो. बोलण्याकरता कमीत कमी आता जास्त बोलू नको असं का होईना यांनी बोललं पाहिजे आपल्याला. ये विनवणीसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु. जास्त आता विषयाचा पाल्लाळ करू नका असं का होईना त्यांनी शब्दाने बोलावं. ज्ञानोबा या शब्दाला सुद्धा महाप्रसाद मानतात. वास्तविक आपल्याला जर एखाद्या विषयाचं वर्णन करत असताना समोरचा एखादा श्रोता म्हणला, ओ महाराज एवढा विस्तार करू नका, अभंग सांगा, तर आपल्याला वाईट वाटेल की नाही. पण ज्ञानोबा म्हणतात, माझे गुरुजी काय म्हणतात, न बोले बहु, जास्त विस्तार करू नका तुम्ही. हाही गुरुदेवांचा मला प्रसादच आहे. ते तजीची महाप्रसाद म्हणून सावी आज आला आनंद. आता निरोपीन प्रबंध अवधान दिजे. असा याचा अर्थ काय, जसा विवेकाचं प्रतिपादन करणारा भगवद्गीता हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, तसं विवेकाचं ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणारा ज्ञानेश्वरी ग्रंथसुद्धा त्या अर्थाने श्रेष्ठच आहे. यातून विवेक प्राप्त होतो. ग्रंथोपजीवी पुरुषालाच विवेक प्राप्त होतो. जे विवेकी असतात ते कोणत्याही प्रसंगाचा शोक करत नाही बघा. ज्या व्यक्तीला कायम समाधानी, आनंदी, प्रसन्न राहायचं असेल त्याला एकच पर्याय आहे की त्याने अध्यात्मज्ञान आपल्या अंगी बांधलं पाहिजे. ही फक्त ऐकण्याच आहे म्हणून ऐकलं नाही पाहिजे. पहिल्यांदा तर श्रवण करावं हे खरंच आहे, पण श्रवणानंतर मनन, त्यानंतर निधिध्यासन आणि पदार्थ शोधन झालंच पाहिजे. जोपर्यंत आपण निधिध्यासन करत नाही, म्हणजे श्रवणामध्ये आपली आत्माकार वृत्ती होते, पण बाकीच्या व्यवहारामध्ये मात्र देहाला धारण करून सगळ्या प्रकारचा आपला व्यवहार होतो. परिणाम श्रवणामध्ये जे आपल्याला समाधान मिळतं ते नंतर मिळत नाही. आणि मनुष्याची अपेक्षा काय असते, मला अखंड समाधान मिळावं. माझ्या समाधानामध्ये देश कालाचा, वस्तू व्यक्तीचा कोणताही प्रतिबंध नसावा, परिच्छेद नसावा. आणि ते अखंड समाधान मिळायचं असेल ते अध्यात्मातले जे काही सिद्धांत आहे ना, हे परोक्ष न राहता ते आपल्याला अपरोक्ष झाले पाहिजे. काल महाराजांनी खूप गोड चिंतन सांगितलं बघा. सिद्ध महापुरुषांची लक्षणं हे आत्मबोधामुळे आपोआप प्रगट होतात आणि ती लक्षणं साधकाने आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न केला तर संवादी भ्रमाप्रमाणे त्यालासुद्धा त्या लक्षणांची प्राप्ती होते. उदाहरण दिलं आहे बघा पंचदशीतलं. म्हणजे 2 खिडक्यामध्ये पडदे लावलेले आहे आणि 2 पदार्थांचा प्रकाश बाहेर पडलेला आहे. एका खिडकीतून दिव्याचा प्रकाश बाहेर गेला, दुसऱ्या खिडकीतून रत्नाचा प्रकाश बाहेर पडलेला आहे. 2 प्रकाश 2 व्यक्तीने पाहिले आणि त्या दोघाही व्यक्तीला पदार्थांचं ज्ञान नाही, फक्त त्यांना प्रकाशाचं ज्ञान झालं. मग एकाला दिव्याच्या प्रकाशावर रत्नप्रभेचं ज्ञान झालं आणि एकाला रत्नप्रभेवर पुन्हा रत्नाचीच प्रभा आहे असं ज्ञान झालं. आता ज्याला रत्नप्रभेचं ज्ञान झालं त्याचंही ज्ञान भ्रमच आहे, कारण त्याला रत्न कळालं नाही. रत्नाच्या प्रभेवर रत्नबुद्धी झाली आणि एकाला दिव्याच्या प्रकाशावर
पुन्हा रत्नबुद्धी झाली, भ्रमच आहे. दोघे धावले बघा. उलट असं आहे, रत्नप्रभा ज्याला भ्रम झाला, रत्नाच्या प्रभेवर रत्नबुद्धी, तो सावकाश चालू लागला. पण ज्याला दिव्याच्या प्रकाशावर रत्नबुद्धी झाली तो तर अत्यंत वेगाने. मिळालं काय? दिवा, दुसरं काही मिळालं नाही. आणि रत्नप्रभेवर रत्नबुद्धी झाली असेल तर त्याचाही भ्रमच आहे, पण त्याला रत्नाची प्राप्ती होते. तसं संत महापुरुषांच्या लक्षणावर जर एखादा साधक प्राप्त करण्यासाठी धावत असेल, संतांती मुक्ताती निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता. उदाहरणही बरोबर आलं बघा. दीपे दिसे पाहता आपुली वस्तू, तसंच उदाहरण आलं आहे की नाही. मनोनी वानावे ऐकावे तेच सदा. अशा लक्षणाचा जरी विचार केला तरीसुद्धा त्याला साधक जरी असेल तर सिद्ध महापुरुषांच्या भूमिकेची प्राप्ती होते. म्हणून ज्याला अखंड समाधानी राहायचं असेल, जीवनात शोक करायचा नसेल, त्याने विवेक संपादन केला पाहिजे. दोही तेही न शोचेती, उत्पन्न होणं आणि नाश पावणं याचा ते विचार करत नाही. का? त्याचं कारण होय जाय हे भ्रांती म्हणून या. जे जे उत्पत्तीला येत आहे आणि प्रलयाला नाशाला पावता आहे ते सगळ्या प्रकारची भ्रांतीच आहे. याचा कायम आपण विचार करतो की नाही. रज्जूवर सर्प निर्माण झाला तर त्या सर्पामुळे रज्जू विषारी होत नाही, आणि रज्जूवर आपल्याला पुष्पमाळेचा भ्रम झाला तर त्यामुळे रज्जू सुगंधयुक्त होत नाही. कारण का? रज्जू आहे व्यावहारिक सत्तेतली आणि भासलेला सर्प किंवा पुष्पमाळा आहे प्रातिभासिक सत्तेतली. मग प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ व्यावहारिक रज्जूवर जर परिणाम करत नसेल तर पारमार्थिक सत्तेतल्या आत्मस्वरूपावर काय परिणाम करणार आहे. म्हणून जे होय जाय हे भ्रांती म्हणून या, आणि आपलं सगळं जीवन भ्रांतीतच जात आहे. काही ना काही आपण आपल्याही जीवनामध्ये ना आपला हा विचार येतच नाही. आपण बऱ्याचदा पदार्थ निवृत्तीसाठी किंवा प्रसंग निवृत्तीसाठी आपलं सगळं जीवन खर्च करतो. आपली अपेक्षा असते एखादा प्रतिकूल प्रसंग आला की बस तो फक्त सारायचा आहे आणि अनुकूल प्रसंगाची वाट पाहायची आहे. त्या अनुकूल आणि प्रतिकूल होय जाय ही भ्रांती लक्षात येत नाही. त्याच्या निवारणासाठी सगळं आयुष्य खर्च करतोय आपण. आपल्यालाही असं वाटतं आहे की चांगला असा अनुकूल काळ आला ना मग निवांत परमार्थ करू. हे कधीही घडणं शक्य नाही. मुळामध्ये जगामध्ये अनुकूल आणि प्रतिकूलाचं मिश्रण अखंड आहे. अखंड कायमच प्रकाश राहत नसतो, कधी तर अंधकारही येत असतो, आणि कायम अंधकारही राहत नाही, प्रकाशाचाही उदय होत असतो. आणि याची जर आपण वाट पाहत बसलो, माणसं म्हणतात आमचा ना सकाळी परमार्थ खूप चांगला होतो, तेवढा दुपारी आणि संध्याकाळी होत नाही. म्हणजे आपल्या परमार्थाला तुम्ही कालाचा प्रतिबंध मानला आहे. असं कसं घडेल? उलट असं आहे की कोणताही काळ जरी आला, प्रतिकूल काळ जर आला की नाही तर मनुष्य कायम त्याचं स्मरण करत राहतो. आठवण ताजी तावानी ठेवतो बघा तो कायमचं. असं नव्हतं व्हायला पाहिजे हो, असं झालं म्हणजे भूतकाळाचं स्मरण करतो, वर्तमान काळ व्यर्थ जातो. होय जाय हे भ्रांती म्हणून या. दृष्टीसृष्टीवादाच्या नुसार विचार केला तर ज्या काळामध्ये आपल्याला दृष्टी म्हणजे ज्ञान आहे त्याच काळामध्ये सृष्टी म्हणजे पदार्थ आहे. स्वप्न पाहतो त्याच काळात स्वप्न आहे. जाग झालं तरी स्वप्न नाही, आणि गाढ झोप लागली तरी स्वप्न नाही. मग स्वप्न कधी आहे? जेव्हा दिसतं तेव्हाच आहे, उर्वरित दोन्ही काळामध्ये नाही. मग स्वप्न उत्पन्न होणं आणि स्वप्नाचा नाश होणं भ्रांतीच आहे की नाही? जे दोन काळात नाही मधल्या एकाच काळात आहे, भ्रमच आहे. तसं जे जे पदार्थ आपल्याला दिसतात, दृष्टी आणि मगच सृष्टी, त्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. ती भ्रांती आहे, आणि म्हणून विवेकी पुरुष तत्संबंधाने शोक करत नाही. या लक्षणाचा दुसरा विचार जर पाहिला तर ज्याला होय जाय उत्पन्न होणं आणि नाशाला पावणं हे भ्रांती कळत नाही तो शोक करतो, आणि जो शोक करतो तो विवेकी नसतो. म्हणजे काय असतो? अविवेकीच असतो. आणि अविवेकी पुरुषाला मागच्या ओळीमध्ये एक शब्द आला आहे, परिमूर्खपणे नेनसे. तो मूढच आहे की नाही, तो जाणू शकत नाही, म्हणून ते शोक करत नाही. मग आत्मतत्व कसं नित्य स्वरूपाचं आहे, आणि जगातला सगळे पदार्थ अनित्य स्वरूपाचे कसे आहे याचा विचार परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. न तू एव अहम
जातु न आसम न त्वं न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. सरळ सरळ आहे पदच्छेद. अन्वय असा आहे की त्यानुसार अर्थ असा आहे. परंतु तो शब्द आला की परंतु परंतु अहम जातु न आसम इति न किंतु आसम एव असं त्याचा अर्थ करावा लागतो. काही क्रियापद आद्यारूत पदाने घ्यावे लागतात. आणि इथल्या श्लोकामध्ये असा आहे परंतु. अर्जुना विचार जर केला तर काय विचार करायचा? ज्यांचा प्राण आहे आणि ज्यांचा प्राण निघून गेलेला आहे त्यांच्या संबंधाने पंडानाम आत्मविषया बुद्धी येषाम ते पंडिताः. ज्यांना आत्मतत्वाविषयी बुद्धी प्राप्त झाली त्यांना पंडित असं म्हणतात. ते जिवंत व्यक्तीविषयी आणि मृत व्यक्तीविषयी दोघांच्या विषयी शोक करतच नाही. परंतु अर्जुना का शोक करत नाही याचं कारण जर विचार केला तर तूही शोक करू नको आणि मीही शोक करण्याचं कारण नाही. कारण का? आपण शोक करण्यासाठी जी कारणं शोधतो त्या कारणामध्ये चांगल्या प्रिय विषयाचा वियोग हा शोकाला कारण आहे. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये शोकाचं कारण सांगितलं. बरं, जेव्हा तामसी धृतीचं प्रतिपादन करण्याचा प्रसंग आला, यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी. या तामसी धृतीचा विचार करत असताना तामसी पुरुष कशाला सोडत नाही तर त्यातला एक प्रकाराला तो शोकाला सोडत नाही. मग शोक होतो कसा त्याचं ज्ञानोबारे कारण सांगतात. आणि देहाधनाची आवडी सदा भयतया तेने सांडिते भयाचा विचार आहे. पुढे एक शोकाचं कारण आलं. आणि पदार्थ जाती स्नेहो मनोनी शोके ठावो केला न शके पाप जावो कृतज्ञो निजैसे. ज्या व्यक्तीचा पदार्थावर स्नेह असतो त्याच व्यक्तीला शोक भोगावा लागतो. आणि ज्याचा कोणत्याही पदार्थावर स्नेह नसतो त्याला शोक करावा लागतच नाही. मग आता मनुष्य प्रेम कोणावर करतो? देहावर करतो. देहाला मी म्हणतो, देह संबंधी पदार्थाला माझे म्हणतो आणि प्रेम निर्माण होतं. म्हणजे शोकाला कारण स्नेह आहे. या देहावर आपण प्रेम केलं की मनुष्याला दुःख भोगावं लागतं. पण हा देह सुटला म्हणजे आपलं कायमचं सगळं काही सुटून जात आहे असं मात्र कधी घडत नाही. अर्जुना, आपण नित्य राहणारे आहोत आणि देह मात्र कायम आगमापायी आहे. जो जो पदार्थ आगमापायी असतो तो तो अनित्य असतो. मग देहाचं अनित्यत्व आणि आत्मस्वरूपाचं नित्यत्व कसं अनुभवाचं आहे ते परमात्मा स्वानुभवपूर्वक सांगतात. इथे फक्त भूतकाळाचा विचार केला आहे आणि भविष्य काळाचा विचार केला. वर्तमान काळी इथं घेतला नाही. का घेतला नाही? वर्तमान काळात तर तूही रथावरच आहे, मी सारथ्य कर्म करतो आहे आणि बाकीचे सगळे समोर उभे आहेत ना. वर्तमान काळ नाही घेतला, भूतकाळाचा विचार घेतला. सांगतात अहम म्हणजे मी, जातूमध्ये कदाचित कोणत्याही काळामध्ये, न आसम इति न जेव्हा दोन नकार येतात तेव्हा त्याचा एक होकार असा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ काय होईल? वाक्य उच्चारला आपण तर मी खोटं बोलत नाही असं नाही, याचा अर्थ मी खरंच बोलत आहे. दुसरं उदाहरण सांगू का प्रामाणिकपणाचं? मी चोरी करीत नाही असं नाही. म्हणजे काय? मी फक्त उदाहरण सांगितलं आहे. जेव्हा दोन नकार येतात तेव्हा त्याचा एक होकार असा अर्थ असं होत असतो. मी खोटं बोलत नाही असं नाही, याचा अर्थ मी खरंच बोलतो आहे, प्रमाण आहे त्याचं. तसं अर्जुना, कोणत्याही काळामध्ये मी नव्हतो असं नाही, याचा अर्थ भूतकाळामध्ये मी होतो. त्वम न आसी इति न किंतु आसी एव. तूही भूतकाळात नव्हता असं नाही, याचा अर्थ तूही होता. एमे जनाधिपाहा न इति न, किंवा हे सगळे राजे लोक मागच्या काळामध्ये नव्हते असं नाही, याचा अर्थ हेही होते. या एका पदाचा अर्थ काय होईल? पूर्वार्धाचा तू, मी आणि हे सगळे राजे लोक पूर्वी नव्हते असं नाही, याचा अर्थ आपण सगळेजण पूर्वी होतो, फक्त देहाने नाही बरं, आत्मस्वरूपाने आपण सगळे होतो. देह तर मागच्या काळातला मागेच निघून गेला आहे. पुन्हा पुढे सांगतात सर्वे वयम
आपण सर्वच्या सर्व अतः परम, यानंतर भविष्यकाळामध्ये न भविष्याम इति, न भविष्यकाळामध्ये आपण राहणार नाही असंही नाही, आपण सगळे राहणार आहोत। याचा अर्थ काय झाला, आपल्या अस्तित्वाला भूतकाळामध्ये पण अडचण नव्हती, आपण सगळे भूतकाळामध्ये होतो। आपल्या अस्तित्वाला भविष्यकाळामध्ये सुद्धा कोणता प्रतिबंध येणार नाही, आपण सगळे राहणारच आहोत। आणि वर्तमान काळाचा विचार केला तर आपण सगळेच या काळामध्ये आहोत। तुम्ही असं म्हणाल की भगवंताने स्वतः करता अहम शब्द वापरला, अर्जुना करता त्वम पद वापरलं, आणि सगळ्या राजे लोकांच्या विषयी इमे जनाधि पाहा असं बहुवचन वापरलं। म्हणजे शास्त्रातला सिद्धांत आहे एकमेवाद्वितीयम ब्रह्म, आणि इथं देवाने अहम त्वम इमे जनाधि पाहा तीन सर्वनाम वापरले की नाही। मग देवाने तर एकाच तत्वामध्ये तीन प्रकार सांगितले की नाही, भेद सांगितला, आपण सगळेजण सांगितले, अहम त्वम असाही प्रकार, द्वैताची उत्पत्ती झाली की नाही। तर याचा विचार असा आहे, भगवंतांनी जे सांगितलं ते देह नावाच्या उपाधीला घेऊन सांगितलं आहे, आत्मस्वरूप मात्र अखंड एकच आहे। आणि जेव्हा देहाच्या उपाधीनं फक्त आत्मभेद सांगितला, मुळामध्ये देवाला आत्मभेद सांगायचाच नाही, कारण उपाधीच्या योगाने जो भेद येतो तो मूळ औपाधिक स्वरूपामध्ये, म्हणजे औपाधिक हा भेद मूळ उपहित चैतन्यामध्ये कोणताही भेद करू शकत नाही। उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल, आकाशस्थ असणारा सूर्य एक आहे, आणि भूतलावर आपण 50 मडके ठेवले किंवा घट ठेवले, त्या सगळ्यामध्ये पाणी ओतलेलं आहे, आणि प्रत्येक पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, 50 घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, म्हणजे सूर्य काही 50 आकाराला प्राप्त होत नाही। मग 50 आकार दिसत नाही का, 50 आकार दिसतात, पण ते आकार घट नावाच्या उपाधीमुळे आलेले आहे। आणि जेव्हा उपाधीमुळे भेद येतात तर उपाधीमुळे आलेला भेद हा वास्तव नसतो। नाहीतर मग घटामुळे जर सूर्य 50 भावाला प्राप्त झाले तर आकाशामध्ये सुद्धा 50 सूर्य आले पाहिजे, तसं काही होत नाही। म्हणून उपाधीच्या योगाने केला जाणारा आरोप वास्तव तत्वाशी भेद करत नाही। ज्ञानोबरांचं म्हणणं सूर्याचे हेच आहे की नाही, सर्वाघटी राम देहादेही एक, इथं एकच सांगायचं आहे, एकच राम सांगायचं आहे, आणि घट मात्र अनेक प्रकारचे आहे। सर्वाघटी राम देहादेही एक, सर्व जरी घट असेल पण सूर्यप्रकाश करणारा एकच आकाशाचा सूर्य जसा असावा तसं आत्मचैतन्य एकच आहे। पण देहाचा भेद मानला तर भूतकाळामध्ये मी, तू, सगळे राजे लोक नव्हते असं नाही, देहाच्या रूपाने आपण त्याही काळात त्या देहाच्या अस्तित्वाने होतो। आता तो देह सुटला म्हणजे अनित्य असल्यामुळे तो राहिला नाही, पण याही काळामध्ये तू आहे, मी आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा नवीन देह आपल्याला प्राप्त होईल, त्याही काळामध्ये आपण राहणारच आहोत। बरं, याचा अर्थ काय, जे तिन्ही काळामध्ये राहतं त्याला नित्य किंवा सत्य असं म्हणतात, आणि जे फक्त एकाच काळात असतं, दोन काळामध्ये नसतं, ते अनित्य असतं। म्हणून अर्जुना, जे अनित्य आहे त्या देह संबंधाने काय शोक करायचा, जे नित्य तत्व अखंड राहणार आहे त्याच्याही संबंधाने काय शोक करायचा। विवेकी जे होती ते दोहितीही न शोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या। यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात, अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुनी, नित्यता ऐसेच असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही। याचा विचार जर आपण केला तर, अर्जुना सांगेन ऐक, मी तुला सांगणार आहे पण तू इकडं तिकडं पाहू नको, ऐक। अर्जुना सांगेन ऐक, हे कुणाला सांगणार आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये रुजू भाव आहे। रुजू म्हणजे काय, सरळपणाचा भाव। भगवंताने मागच्याही श्लोकामध्ये सांगितलं आहे बरं, ज्ञानोबरांनी त्याही पदामध्ये मग अर्जुना ते म्हणितले संबोधन हेच वापरलेलं आहे। आत्मज्ञान सांगण्याचा अधिकारी अर्जुनच आहे, पण तो एकदा सांगण्याचा नाही, त्याला वारंवार सांगावं इतका तो चांगला अधिकारी आहे। म्हणून परत शब्द आला, अर्जुना
मी तुला सांगणार आहे. आणि यातून देवाची आवड प्रगट होते आहे. चांगला जर श्रोता मिळाला तर वक्त्याला चांगल्या प्रकारचा उत्साह प्राप्त होतो आणि मग त्याला असं वाटतं की किती सांगावं आणि किती सांगू नये. असं घडतं की नाही आपल्याला. ज्ञानोबा उदाहरण देतात, एखादी सुगरण माता भगिनी असावी आणि वाढण्यासाठी पुन्हा ती उदार असावी. उदार नाही आहे, उदार असावी. आणि जेवणारा ही व्यक्ती रसज्ञ असावा आणि चांगल्या पचनशक्तीच्या आहाराने युक्त असावा. जसं की आपण काल उदाहरण ऐकलं ना, एक मनुष्य आवडीचा आणि त्याने एकामागे एक 20 लाडू खाल्ले. एक म्हणला, काय जेवण आहे काही, पोट आहे का पोता आहे, असं म्हणतो की नाही. आणि दुसरा व्यक्ती, श्री गुरु महाराजांनी काल सांगितलं, दुसरा व्यक्ती म्हणतो सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. वा, काय दांडगी पचनशक्ती तुमची, याच्यातून काय सांग, वा आम्हाला एक लाडू जमत नाही, तुम्ही 20 खाता, काय दांडगी शक्ती. हे बोलणंच आहे की नाही. मासा एखादा जेवणारा आहे आणि पुन्हा रस जाणणारा आहे. रस जाणणारा व्यक्ती चवी घेऊ घास असं तो करत असतो. बाकीच्या काहीला जमत नाही, ते सगळे पदार्थ एकत्रच करून खातात. मग आता करणाऱ्या व्यक्तीचे कष्ट सगळे वाया जातात बघा, सगळे वाया जातात कष्ट, कळतच नाही. रसज्ञ आहे, जेवणार आहे, माता भगिनी सुगरणी आणि उदार आहे. जर हा प्रसंग एकत्र आला तर मिळती मग अवतरे हात जायचा. मग 2 हात प्रगट सरसावतात बरं. सुगरणी आणि उदारी असेल तर वाढण्यासाठी आणि रसज्ञ आणि जेवणारा असेल तर ओढण्यासाठी, असे 2 हात प्रगट होतात ना. तसं सांगणारी परमात्मा आहे आणि ऐकणारी अर्जुन आहे. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला आणखीन सांगेन पण तो मात्र ऐक बरं. आता एक विचार सांगायचा, एथ या अवनी तलावर आपण पाहिलं तर, किंवा एथ म्हणजे या कुरुक्षेत्रावर, किंवा एथ म्हणजे या देहामध्ये, 2-3 अर्थ आपण घेऊ शकतात. मृत्यूलोकामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये, किंवा एथ म्हणजे या ठिकाणी, या देहामध्ये. आम्ही म्हणजे स्वतः मी, तुम्ही म्हणजे तू स्वतः किंवा तुम्ही सगळे पांडव. देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी, या संपूर्ण पृथ्वीचे मालक असणारे सर्वच्या सर्व राजे आदी करून बाकी सर्वजण. 2 वयाचा एकत्र विचार करायचा. युग्म आहे तर अर्थ लागतो, नाहीतर लागत नाही. नित्यता ऐसेची असोनी, नित्य म्हणजे कायम, अखंड. आपण देहाच्या रूपाने असेच राहणार आहोत असं नाही. हा जो विचाराने या ओवीतला हा नित्य शब्द आहे ना, देहाकडे घ्यायचा आहे. नाहीतर आत्मतत्व तर नित्यच राहणार आहे. फक्त विचार कोणता चालू आहे, देहाच्या संबंधाने विचार करायचा. नित्यता ऐसेची असोनी, देह संबंधाने आपण नित्य कायम असेच राहणार आहोत असंही नाही. म्हणजे देह कधी ना कधीतरी क्षयाला प्राप्त होणार आहे. कारण देहाचे विकार सांगत असताना अस्ति जायते, किंवा काही ठिकाणी जायते, अस्ति, वर्धते, वैपरिणमते, अपक्षीयते आणि त्यानंतर विनश्यती. म्हणून आपण नित्य असेच राहणार आहोत असं नाही, याचा क्षय होणार आहे. बरं, एकदा क्षय झाला म्हणजे कायमचा क्षय होणार असं नाही. कर्म जर उरलं तर परत जन्म येणारच आहे. नित्यता ऐसेची असोनी ना तरी म्हणजे किंवा अथवा निश्चित क्षया जावोनी, एकदा निश्चित आपला क्षय झाला म्हणजे कायमचा क्षय होणार आहे हेही नाही. आणि या दोन्ही प्रकारच्या भ्रांतीचा आहे. हे भ्रांती वेगळी करूनी, जर याला आपण वेगळं केलं आणि विचार करून पाहिला तर दोन्हीही नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी राहणार नाही. कोणत्या 2 गोष्ट? शरीराच्या रूपाने आपण कायमच राहणार नाही. मनुष्याला वाटतं मी कायम राहावं, आत्मस्वरूपाने तो कायम राहू शकतो, पण त्याला असं वाटतं की मी देहाच्या रूपाने कायम राहावं. मग मनुष्याला असं ज्यांना हे कळतं की आपण देहाच्या रूपाने कायम राहणार नाही, ते माणसं कमीत कमी आपण आठवणीत तरी राहावं याचा प्रयत्न करत राहतात बघा. त्यांना वाटतं की कायमचं आपण राहिलं पाहिजे, कायमचं. उत्तमची उरी असं प्रमाण देतात ते. अरे पण तिथं उत्तम म्हटलं आहे, तू तर आधम आहे ना, कशाला प्रयत्न करतो आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे, देहाच्या संबंधाने नित्य राहू शकत नाही. त्याला असं वाटतं आठवणीत राहावं. नित्यता ऐसेची असोनी, आपण कायम असेच राहणार आहोत असंही नाही. म्हणजे कधी ना कधी मरणार आहे.
मग एकदा मेला की कायमचा मेलाच असंही नाही, परत जन्माला येणारच आहे. जन्मन आणि मरण हे सगळंच्या सगळं भ्रांती आहे देहसंबंधाने. आणि याला वेगळं करून पाहिलं तर हे दोन्हीसुद्धा खरे नाही, वास्तव नाही. हा सगळा व्यवहार भ्रमामध्ये घडतो आहे. ज्ञानोबा यासाठी उदाहरण देतात, हे ओपजे आणि नाशे ते मायावशे दिशे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जेव्हा आपण म्हणतो ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, तेव्हा त्या ओव्या अशा असतात. एकतरी ओवी अनुभवावी म्हणजे सिद्धांताची ओवी अनुभवावी. एवढी एकही ओवी जर कायम नित्यस्मरणामध्ये आपल्या राहील कायमची, तर आपल्या जीवनातले बरेच प्रश्न, बऱ्याच समस्या कायमच्या सुटून जाईल. सर्वनाम आलं आहे ना पहिल्यांदा हे. आता हे सर्वनाम आलं तर मग हे सर्वनाम हे विचारात घ्यावं लागेल. त्याला इदम असं म्हणतात. आणि पंचदशीकारांनी इदम पदाचा विस्तार केला आहे. काय काय विस्तार केला? एकादशेंद्रिय युक्त्या शास्त्रे नावापगम्यते यावत किंचित भवेत एतम इदम शब्दोदितम जगत. 11 इंद्रियांच्या द्वारे, शास्त्राच्या द्वारे जेवढं काही जाणलं जातं, म्हणजे माझे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन, जेवढं काही शास्त्र मी वाचतो आहे किंवा जे शास्त्र मला ऐकायला भेटतं आहे, या सर्वांच्या माध्यमातून ज्या ज्या पदार्थाला मी जाणतो ते सगळं जगत आहे. आणि सगळ्या जगाला इदम असं म्हणतात बरं. शब्दोदितम जगत, इदम शब्दोदितम जगत. इदम पद आलं शास्त्रामध्ये तर त्या इदम या पदामध्ये दृष्टीला विषय होणारं सगळं जगत सांगितलं जातं. आणि मग इथं सुद्धा ते सर्वनाम आलं. इदम म्हणजे दिसणारं सगळं जगत, आणि त्या जगतातला एक अंश असणारा देह. मग देह घ्या किंवा जगतातले सगळे पदार्थ घ्या, ओपजे हे निर्माण होतात. पहिला विकार आला उपजे म्हणजे जायते. त्यानंतर मध्यंतरीचे 4 विकार पुन्हा घ्यायचे. अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, आणि शेवटचा विकार आहे नाशे म्हणजे विनश्यती. म्हणजे कोणताही पदार्थ जर उत्पन्न झाला तर त्याचा नाश कधी होतो? उत्पन्न झाल्याबरोबरच त्याच्या नाशाला सुरुवात झालेली असते. एखादं फळ असतं की नाही, ते झाडावर पिकतं बघा. आणि निसर्गाचा नियम असा आहे, जर झाडावर फळ पिकलं एखादं तर ते लगेचच्या लगेच नाशाला प्राप्त नाही होत. लगेचच्या लगेच नाशाला प्राप्त नाही होत. निसर्गाचा नियम आहे, अनुकूल जर वारा आला तर देठ फळाला सोडतं आणि फळही देठाला सोडून देतं बघा. ते आसक्त नाही राहता. म्हणजे आपण जर निसर्गाचा थोडासा अभ्यास केला तर निसर्गामध्ये जे झाड असतं ना, ते फळाचं संगोपन करतं बघा. म्हणजे याचा अर्थ फळ हे त्याचं पुत्र आहे, पण ते पुत्राचं ममत्व सोडून देतं. परिपाकाची वेळे फळ देठे ना देठ फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. किंवा वृक्ष का वेली लोटती फळे आली. वृक्ष असो किंवा वेली असो, फळे आली की त्याला ते लोटून देतात, म्हणजे सोडून देतात. पक्षाच्या पंखामध्ये जर बळ आलं तर त्याचे आईवडील त्याला मुक्त संचार करण्यासाठी सोडून देतात. पशूंच्या पायामध्ये बळ आलं की गाई वासराला सोडून देतात. आणि मनुष्य मृत्यू पंथाला लागला तरी कुणाला सोडत नाही बघा. ते असं म्हणतात की नाही, ते एका मनुष्याची वाचा अवस्थे शेवटी गेली आणि तेवढ्यात त्याच्या नजरेला पडलं की एक वासरू केरसुनी खात आहे. ते वाके वाके असं तो म्हणा लागला. मुलांना असं वाटलं वाके म्हणजे वासुदेव आणि के म्हणजे केशव. बहुतेक आपल्या बाबांना वासुदेव केशव असं नामस्मरण करायचं आहे. मग तुम्ही आता बोलता तर येत नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, मग काय करावं? 10,000चं इंजेक्शन दिलं थोडा वेळ बोलण्यासाठी. ते 10,000चं इंजेक्शन दिलं आणि वाचा फुटली की नाही. आणि त्याने मुलांना विचारलं किती खर्च झाला? म्हणे 10,000. बावळटे म्हणे तुम्ही. म्हणे बाबा तुम्हाला वासुदेव केशव. कशाचा वासुदेव केशव? ते वासरू केरसुनी खातं यासाठी मी तुम्हाला सांगत होतो. सोडत नाही बघा, अंतिम काळापर्यंत सोडत नाही. बाकीचे निसर्गातले सगळे पदार्थ सोडून देतात. मग आता एखादं फळ पिकलं की त्याचा नाश कधी होतो?
एखादं फळ आपण शीतकपाटामध्ये ठेवलं, शीतकपाट नाही लक्षात यायचं, फ्रीज, त्यामध्ये ठेवलं, आपल्याला वाटतं ते कायमचं राहतं. नाही, त्याच्या चवीमध्ये का होईना बदल होतो. आणि कोणतंही फळ जर पिकलं आणि तेवढ्या वेळेमध्ये खाल्लं तरच त्याची गोडी नैसर्गिक लागते, अन्यथा लागत नाही. काही पदार्थ आहे ना, काही माणसं आपण जेवायला गेलो तर ते काही पदार्थ कापून ठेवतात. कधी आपण आता प्रवासाला निघालो, वाहतूक कोंडी झाली तर उशीर लागतो, पण त्यांना असं वाटतं की महाराज आळंदीतून निघाले की मग स्वयंपाक करून ठेवा, असं वाटतं त्यांना, आणि ते पदार्थ कापून ठेवले जातात बघा, तेव्हा त्याच्या विनाशाला प्रारंभ होतो. सफरचंद असतात ना, कापून ठेवले की काळे पडतात. ते कोणताही पदार्थ त्याच्या नाशाला प्रारंभ होतो, आणि जास्त कालावधी गेला की त्याच्यामध्ये रुची लागत नाही. तसं जो पदार्थ उत्पन्न होतो त्या पदार्थाचा प्रवास उपजेपासून नाशापर्यंत वेगाने होतो. म्हणून तर उपजे जायते दिसतं, कधी कधी ते वर्धते विपरिणमते, त्याच्यामध्ये बदल होतो. माणसं म्हणता, हो तुम्ही आता पहिल्यासारखे दिसत नाही, विपरिणमते. किती दिवस दिसणार आहे पहिल्यासारखा? त्याला आरशासमोर वाटतंय की आम्ही पहिल्यासारखा दिसलो पाहिजे. शक्य आहे का ते? नाही, आरसा नाही चांगला हो, आरसा बदला. अरे आरसा जरी बदलला तर तुझ्यात नाही ना बदल होणार. आता विपरिणमते, अपक्षीयते, मग त्यामध्ये घसरण होते आणि सरते शेवटी होतो विनाश. हे उत्पन्न होणं, नाशाला प्राप्त होणं जे दिसतं आहे ना, ज्ञानोबा म्हणतात ते दिसतं कशामुळे? ते मायावशे दिशे, ते मायेमुळं दिसतं, अर्थात अज्ञानामुळे दिसतं. त्याला कारण आहे माया. कशाला म्हणतात माया? अघटित घटना पटीयसी माया. या मासा माया जी नाही तिला म्हणतात माया. ती स्वतः सांगते बरं, मी नाही. ती अविद्या येणे नावे, मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. ते आपल्या शब्दाने सांगते. म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे विद्यमान. जी स्वतः विद्यमान नाही तिला अविद्या म्हणतात. आणि माया कशाला म्हणतात? या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी स्वतः नाही तिला म्हणतात माया. परब्रह्मस्वरूपावर जगताची संगती सांगण्यासाठी एक शक्ती मानली तिला म्हणतात माया. ते व्यवहारामध्ये गणित सोडवलं जातं. अ+3 = 5. मग ते गणित कसं सोडायचं? अ+3 = 5. मग काय करायचं? 5तून 3 वजा करायचे. मग बरोबर किती उत्तर येतं? 2. म्हणजे अची संख्या किती झाली? 2. 2 + 3 बरोबर. मग जसं गणित सोडवण्याकरता आपण मानलेलं आहे, अची किंमत काढण्यासाठी मानले, त्याला क्ष असं म्हणतात. या गणितामध्ये एक्स मानला जातो, त्याला क्ष असं म्हणतात. आणि काय ते A, B नाही मानत, ते क्षच मानतात गणितामध्ये. एक्स मानला जातो की नाही, तर तो गणित सोडवण्यासाठी. तसं जगताचं गणित सोडवण्यासाठी माया मानलेली आहे. कारण असंग असणारं परब्रह्म ते जे कार्य ना कारण, जे स्वतः कार्य नाही आणि कुणाचं कारण नाही. म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ब्रह्माला बाप नाही आणि त्याचा कोणी मुलगा नाही, असं सरळ बाप नाही म्हणजे कारण नाही, मुलगा नाही म्हणजे कार्य नाही. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण याची जाणं आपणची, असं शुद्ध निर्विकार असंग जे तत्व आहे ते जगताच्या उत्पत्तीला कारण ठरू शकत नाही. जगत तर आपल्याला दिसतं आहे, मग शुद्ध चैतन्य कारण नाही ठरत. मग तिथं उपाधी मानलेली आहे. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने पाय एवढी ख्याती केली, तिला माया असं म्हणतात. आणि त्या मायेच्या योगाने काय होतं? ज्ञानोबा म्हणतात, तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, किंमतची आड ओढवली जवनी का जैसी. किंवा त्यामध्ये दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया. हे माया माझी शक्ती आहे. हिने काय केलं? स्वाश्रया आणि स्वविषया, माझ्या आश्रयावर राहते आणि मलाच आच्छादित करते, झाकून टाकते. आणि मला झाकलं एवढ्यावर थांबत नाही. अज्ञान मला झाकते म्हणजे आवरण करते, आणि आवरण झालं की पुन्हा कार्य निर्माण करते, त्याला विक्षेप म्हणतात. अज्ञान, आवरण आणि विक्षेप या मायेच्या शक्ती बघा. पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे
माहेश्वरी तो माया या तस्या निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिश्च तम जीवम मोहयत्यसौ. माहेश्वरी म्हणजे ईश्वराची असणारी माया, त्याच्यामध्ये निर्माण शक्ती आहे आणि त्याचबरोबर मोहशक्तीसुद्धा आहे. त्यामुळे जीवाला चिदानंदादी स्वरूप ज्ञानम रहितम करोती. ते जीवाला मी सच्चित आनंद स्वरूप आहे याचं ज्ञान होऊ देत नाही. आणि मग विक्षेप निर्माण केला ना, त्यांना निर्माण शक्ती आहे. निर्माण शक्तीमध्ये सगळे पदार्थ निर्माण होतात. मग पहिल्यांदा आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचमहाभूत, त्यांचं होतं पंचीकरण. मग सगळे ब्रह्मांडातले पदार्थ निर्माण होतात. हे उपचे आणि नाशे ते माया वशे दिशे, ते सगळं मायेच्या योगाने दिसतं. आणि एरवी माया आणि माया कार्य बघा बरं, या ओवीच्या पूर्वार्धामध्ये जे आलं ना, 3-3.5 मात्रेची ओवी असते. त्यापैकी पहिल्यामध्ये आलं आहे कार्य उपजे आणि नाशे. दुसऱ्या पदामध्ये आलेलं आहे मायावशे कारण. आणि कार्य आणि कारण यांची जर आपण निवृत्ती केली, एरवी माया आणि माया कार्य हे बाजूला सारलं, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर तत्वता. पण तत्वाचा विचार केला पाहिजे. जे खरं असतं त्याला तत्व असं म्हणतात, जे कोणत्याही काळामध्ये नष्ट होत नाही. आणि त्या तत्वाच्या भूमिकेतून विचार केला तर वस्तुनाम परब्रह्म ते अविनाशची. एकाच ओळीमध्ये माया, मायेचं कार्य, मायेची निवृत्ती आणि परब्रह्माचं अस्तित्व याला म्हणतात सूत्र. या ओवीचा जर विचार केला तर याच्यावर ग्रंथच्या ग्रंथ तयार होतील. उत्पन्न कसं होतं, नाश कसं पावतं, त्या नाशाचे पण 2 प्रकार ना. आपल्या देहाचा नाश कसा होतो, एक होतो प्रारब्धाने स्थूल देहाचा. सूक्ष्म देहाचा नाश कसा होईल, ब्रह्मज्ञानाने. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जगताचा खऱ्या अर्थाने नाशच होत नाही. झाला तर एका जन्मापुरता लयरूप होईल, आत्यंतिक होणार असं नाही. म्हणून कितीही विस्तार करता येऊ शकतो. नाशाची प्रक्रिया सांगायचं मग स्वभाव नाश, आश्रय नाश, परतः नाश, नाशाचे प्रकार आहे. म्हणून ज्ञानोबराचे सूत्र आहे. सूत्र अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदोहो. ज्ञानोबराय सूत्र रूपानेही बोलतात आणि व्यास पद्धतीनं म्हणजे विस्तारानेही बोलतात. दोन्ही पण पद्धती आहे. ओपचे आणि नाशे ते मायावशे दिशे. जर या ओवीचा संबंध आपल्या जीवनात आला तर, आपल्यासमोर एखादा व्यक्ती आला, त्याने आपला अपमान केला आणि तो निघून गेला, तर मग ओपचे आणि नाशे ते मायावशे दिशे. एरवी तत्वस्था वस्तू, जे तत्वता मीच आहे वस्तू, वस्तुनाम परब्रह्म माझ्यापेक्षा कोणी वेगळा आहे असं नाही आहे. लक्षणेने विचार केला तर मी अविनाशची, चकाराने सांगितले बरं, नुसता अविनाश नाही, अविनाशची. ते अविनाशच आहे पण ते वस्तू अविनाशची आहे. आणि उपजे आणि नाशे ती मात्र विनाशी आहे. म्हणजे एकाच ओवीमध्ये विनाशी काय, अविनाशी काय, माया कार्य आणि माया काय, आणि त्याचं अधिष्ठान असणारं वस्तू तत्व काय, तीही भूमिका. पण हे कोणाला कळेल, तत्वतः विचार केला तरच कळेल. आणि तत्वाची नजर पाहिजे. तत्वाची नजर म्हणजे अधिष्ठानापर्यंत जाण्याची सूक्ष्म बुद्धी, त्याला तत्वाची दृष्टी असं म्हणतात. आणि ती सर्वांना नसते. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा, हे स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तो, त्याला भाग्य असं म्हणतात. किंवा देखे तो सुनयन ज्ञाना माझी, असं ज्ञानोबांनी म्हटलंय बघा. ज्ञाना सुनयन म्हटलंय त्याला, ज्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे. हे सर्वांना प्राप्त नाही होत. ज्याला ही तत्वदृष्टी प्राप्त झाली ती तत्वदृष्टी पुढे येणार आहे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी ती. त्याला म्हणतात एवं जीवधर्महीन जो जीवेसी अभिन्न, देखे तो सुनयन ज्ञानी या माझी. तो ज्ञानी पुरुषामध्ये सुनयन चांगल्या डोळ्याचा आहे. चांगला डोळा म्हणजे कोणता, ज्ञानाचा डोळा बरं, आपले व्यवहारातले डोळे नाही. जे जगाला न पाहता जगदीशाला पाहतात त्याला म्हणतात चांगली दृष्टी. ती त्याला प्राप्त झाली म्हणून तो वस्तूला पाहतो. इथं वस्तू शब्द
हे आपल्या व्यवहारातल्या वस्तू नाही घ्यायच्या. जे वास्तव तत्व आहे, परब्रह्माला वस्तू असं म्हणतात आणि त्यालाच ते पाहू शकतात. मग ही दृष्टी कशी असावी लागते? उपनिषदामध्ये त्यासाठी एक श्लोक आला, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ज्याची अत्यंत एकाग्र बुद्धी आहे, सूक्ष्म पदार्थाला विषय करते, त्यालाच हे दिसतं. एरवी जर आपण विचार केला, जोपर्यंत मनुष्य कार्यामध्ये अडकलेला आहे आणि जोपर्यंत कार्याचं कारण माया त्या विचारामध्ये अडकलेला आहे, तोपर्यंत तो तत्वापर्यंत जातच नाही. आणि ज्याला तत्व कळतं त्याला म्हणतात तत्त्वज्ञान. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की नाही, हे तत्त्वज्ञानी बरं, हे तत्त्वज्ञानाचे खूप मोठे अभ्यासक आहे. आणि काय कळालं त्यांना? त्यांनी म्हणे याचा शोध लावला. शोध लावायचा नाही. जोपर्यंत अंतःकरणाचं शोधन होत नाही तोपर्यंत याचा शोध लागत नाही. बाहेरचे शोध कितीही लागतील, जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा शोध नाही लागला तर बाहेरचे सगळे शोध हे मात्र अबोधच आहे. म्हणून तत्वता विषय करणारे मात्र हेच आहे. आणखीन काही चिंतन करता येईल तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.